नारायण राणे यांची उमेदवाराची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या 13व्या मध्ये राहिली। म्हणजे वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं। त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे। आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते। आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली उमेदवार आहे, त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे। आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे 2 मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे। वैभव नाईकांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्यांनी सांगितली सगळी कामं आम्ही करतो, खरं तर त्यांनी आमच्यावर असायला पाहिजे पण नसले म्हणून आम्हाला काही फरक पडणार नाही। राणे साहेबांचं लोकमत आहे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी ठामपणे राणे साहेबांबरोबर त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे, का आहे ते आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान हे असायला लागतं। ते राणेंचं योगदान पूर्वीचं राहिलेलं आहे, आता सुद्धा पुढच्या काळामध्ये राहणार आहे। त्याच्यामुळे राणे साहेबांच्या मागे जिल्ह्यातली जनता राहील याची मला खात्री आहे। काही भावनिक प्रश्नाच्या जोरावर नेहमी शिवसेना राजकारण करण्याचा प्रयत्न करते, आता त्या विषय ते आता संपलेले आहेत। जिल्हा संपूर्णपणे शांतता आहे जिल्ह्यामध्ये। गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या भांडणं, मारामाऱ्या, सेन्सिटिव्ह असं झालेलं नाही, शांत हा भाग झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा शांततेने लोकांची मतं मागावी, राणेसाहेब मागतील आणि राणेसाहेब किमान 2.5 लाख मतांनी निवडून येतील, तुम्हाला काय